शेतकऱ्याच्या सर्वसामान्य मुलाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्याची संधी फक्त भाजपच करू शकतो ते करून दाखवल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी बोलताना म्हणाले। सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी बिनविरोध पार पाडल्यानंतर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांचा सत्कार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाला। त्याप्रसंगी बोलत होते। या प्रसंगी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार राजन पाटील, राजेंद्र राऊत, दीपक साळुंखे पाटील, प्रशांत परिचारक, युवा नेते मनीष देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, प्रदेश सचिव शहाजी पवार, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापालिका सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते आदींची उपस्थिती होती। यावेळी नूतन अध्यक्ष दीपक वैद्य, नूतन उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांचा सत्कार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळालेला भाजपाला यशाचा श्रेय त्यांना जातं असं सांगताना जिल्हा परिषदेच्या सदस्यांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, त्यासाठी पालकमंत्री म्हणून ग्रामविकास मंत्री म्हणून निश्चितपणे ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषद सदस्यांच्या पाठीशी आणि पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली। दरम्यान यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी भाजपाला मिळालेला यश हे सर्वसामान्य जनतेने दिलेला कौल असून निश्चितपणे चांगल्या पद्धतीने काम या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पदाधिकारी करतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। दरम्यान यावेळी माजी आमदार राजन पाटील यांनी जिल्हा परिषदेमध्ये मिळालेले हे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळे मिळाल्याचे ते म्हणाले। दरम्यान यावेळी बोलताना माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्याला मिळालेला अध्यक्षपदाचा मान सार्थ ठरवू असं सांगताना जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अध्यक्ष निश्चित चांगल्या पद्धतीने काम करतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली। दरम्यान यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, राम सातपुते यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासारखा कणखर नेतृत्व मिळाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत निवडणुकीत यश मिळाल्याचं सांगताना खरं श्रेय त्यांना जात असल्याचे ते म्हटले। दरम्यान या निवडीनंतर विविध घोषणा देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। यावेळी भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित। पालकमंत्री काय करू शकतो हे आता आम्हाला कळलं। मी अनेक पालकमंत्री हाताखाली मी काम केलं, परंतु पालकमंत्री जर मनात आलं तर काय करू शकतो हे आमच्या जयाभाऊनी या ठिकाणी दाखवून दिलं। आणि म्हणून करता मी आपल्या सगळ्यांच्या वतीने जयाभाऊचं पहिल्यांदा पुढे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि आता जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेचे सर्वस्व हे जयाभाऊ, त्यामुळे त्यांनी सातारा जिल्ह्याला जेवढं लक्ष देत असतील त्यापेक्षा थोडं जास्त लक्ष आमच्या जिल्ह्याला द्यावं। निधी थोडा दर्जाचा आपण आमच्या जिल्ह्याला द्यावा आणि या जिल्ह्याला गेल्या 4-4.5 वर्षात बॅकलॉग आहे, तो बॅकलॉग पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा। आपण सगळे म्हणून करता याहीपेक्षा मोठ्या ताकदीनं नगरपालिका मोठ्या प्रमाणामध्ये आल्या, महापालिका या ठिकाणी आली। आज या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये सुद्धा मनापासून आनंद होतो की सातत्यानं माझ्यासारखा कार्यकर्ता गेली 25 वर्ष झालं भाऊ या ठिकाणी या जिल्ह्याच्या सरीपटावरती लढत असताना कधी DCC वरून संघर्ष, आता बरीच मंडळी तिथं संघर्ष त्यांच्यावर झाला असे सगळेजण आता मला गावून मिळून आहे, परंतु फार मोठा बार्शीला आम्हाला बहुत संघर्ष करावा लागला की त्यावेळेस विरोधामध्ये काम प्रमुख करण्याची आमच्या घरात जबाबदारी असेल। सातत्यानं 6 पैकी 4, 6 पैकी 5 बहुसद तसे यायचे आणि भांडू व्याजार असेल। 25 वर्षे पंचायत समितीत सुद्धा सत्ता जनतेच्या आशीर्वादानं बार्शीमध्ये आज रौप्य महोत्सव आम्ही साजरा करतोय। आकटपालानं बार्शीची सत्ता या ठिकाणी मिळाली आणि खरा आनंद या ठिकाणी भाऊ असा होतो की सर्वसामान्य कुटुंबातील मुलं आज तुम्ही सगळ्यात पत्रकार बांधवांना पण सांगतो हा जो चमत्कार भाऊ तुम्ही घडवलाय, हा दीपक वैद्य सगळ्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये तर काम करतो, कमी शेती आहे, परंतु इतर शेतकऱ्यांना सुद्धा भाऊ वेळोवेळी मार्गदर्शन करून दुसऱ्याच्या शेतामध्ये सुद्धा जाऊन काम करण्यामध्ये इतका साधा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीमुळे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आज या ठिकाणी सहजरित्या एक
साधा शेतामध्ये काम करणारा मुलगा आज या ठिकाणी जिल्हा परिषदचा एवढ्या मोठ्या सभागृहाचा अध्यक्ष होतो, ही फार मोठी किमी आहे. आणि आज संपूर्ण जिल्ह्यातील जनतेनं भारतीय जनता पार्टीला एवढं मोठं दिलेले आशीर्वाद. खूप मोठा इतिहास या जिल्हा परिषदेला, अनेक मोठे मोठे नेतृत्व या जिल्हा परिषदेतून घडलेली आहेत. आणि या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष एक शेतकऱ्याचा मुलगा, शेतकरी कामगार असा दीपक वैद्य या ठिकाणी होतो. आणि तू खऱ्या अर्थानं हे कशाच्या माध्यमातून होऊ शकतं, तर ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होऊ शकतं. हे आज आपण पाहताय, म्हणून आजचा दिवस ऐतिहासिक असा दिवस आहे. दुसऱ्या एका अर्थानं ऐतिहासिक आहे की मी जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यापासून सातत्यानं माहिती घेतोय की एका पक्षाचं बहुमत कधी आलं होतं का, आणि आलं तरी एवढ्या मोठ्या संख्येने सदस्य कधी निवडून आले होते का. आता राजन मालक आहेत, बाकी सगळे सदस्यांनी सगळ्यांनी सांगितलं की हो असं कधी घडलं नव्हतं. एका पक्षाचे एवढे सदस्य कधी निवडून आले नव्हते. तर एवढ्या मोठ्या संख्येनं भारतीय जनता पक्षाची सत्ता आज जिल्हा परिषदेमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम जनतेनं विश्वास टाकून आज या ठिकाणी येते, याचाही हा आजच्या दृष्टीने ऐतिहासिक असा क्षण आहे. त्यामुळं जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य या ठिकाणी झाले, त्यासोबत इंद्रजित पवार, ज्या कुटुंबाला भारतीय जनता पक्षाच्या कार्याचा वारसा आहे, अशा कुटुंबातला भारतीय जनता पक्षाचा हाडामासाचा कार्यकर्ता आज उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी होतोय, काम पाहणार. आणि या सगळ्यांच्या निवडीसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे नेते पक्षाला वाढवण्यासाठी बळ देण्याचं काम केलं ते सन्माननीय सचिन दादा, कल्याण शेट्टी, या ठिकाणी उपस्थित असलेले दुसरे आमचे ज्येष्ठ नेते सन्माननीय प्रशांत मालक परिचारक, दुसरे या ठिकाणी ज्येष्ठ नेते राजन मालक, सन्माननीय जयभाऊ, मंचावर उपस्थित असलेले नवनिर्वाचित आमचे अध्यक्ष वैद्य साहेब, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, मंचावर उपस्थित आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक परिचारक, आमचे नेते आणि आज स्वभाव आज आमचे सदस्य घेऊन भारतीय जनता पार्टी आज जिल्हा परिषदेत प्रवेश केली. हे यशामागे खऱ्या अर्थाने आमची नेते माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक लढली गेली, माननीय जयाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक झाली, या जिल्ह्यातील जनतेने एक मोठा जनादेश दिला. मी आज सगळ्या नूतन सदस्य भगिनी करतो, सगळ्यांचंही अभिनंदन करतो, स्वागत करतो. तुमच्या हातून या सोलापूर जिल्हा परिषदेला परंपरा लाभलेली खूप सारे नेते या सभागृहातून राज्याचं नेतृत्व केलेले सभागृह, तुम्हा सगळ्यांना मी अपेक्षा व्यक्त करतो एक चांगलं काम तुमच्या हातून होईल. तुमच्या हातून महाराष्ट्रात साजेचं काम या सोलापूर जिल्हा परिषदेचं अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा नवनिर्वाचित सगळ्या सदस्यांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि माननीय जयभाऊ नूतन नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांचं सत्ता चे वडील एकच होते, एकच त्या ठिकाणी या सभागृहात भारतीय जनता पार्टीचा एकच सदस्य म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. आणि आज एक वरून जसं अटलजी म्हणायचे की कभी थे अकेले हुए आज इतने, कब नहीं डरे भला आज डरेंगे. एक काळी एक होतो, आज हे सगळे भव्य पंच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या तुम्हाला स्तुती केलं आवडत नाही, पण तुमचं नेतृत्व या जिल्ह्यामध्ये काय होऊ शकतं
एक पालकमंत्री काय करू शकतो हे महाराष्ट्रातल्या सगळ्या मंत्र्यांना आदर्श घालून देणारं पक्षासाठी नेतृत्व म्हणजे तुमचं आहे. कारण ज्या महापालिकेवर त्या ठिकाणी इतकी कधी एक हाती सत्ता भाजपची आली नाही, त्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वात सत्ता आली. तुमच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यामधल्या जवळजवळ 10 पैकी 11 पैकी 10 पंचायत समिती आपले सभापती भारतीय जनता पार्टीचे झाले. आपल्या या सभागृहात सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा सर्वाधिक सदस्य भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीची आली. खऱ्या अर्थानं एक नेता म्हणून, एक कर्तृत्वान नेता म्हणून आणि सगळ्या कार्यकर्त्याच्या मागे ताकदीनं उभं राहणारं नेतृत्व आम्हाला भेटलं. मला आठवतं म्हणून ओळखणारी जिल्हा परिषद जवळजवळ 3-4 वर्षाच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी लोकनियुक्त लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून परत त्याला एक आता जिवंतपणा, रसरशीतपणा या ठिकाणी आला. जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका पक्षाच्या स्वतःच्या ताकदीवरती जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष मला वाटते जे पहिल्यांदाच या इतिहासामध्ये सोलापुरात घडला असेल. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आणि आपले पालकमंत्री ज्या दोघांनी ताकदीनं या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जी मदत केली, सहकार्य केलं, ताकद दिली, त्याचीच परिणिती म्हणून आजच्या या विजयाकडे आपण बघतो. आता राजन बाबांनी सांगितले की एक पालकमंत्री काय करू शकतो. खऱ्या अर्थानं पालक कसा असावा या जयाभाऊनी या जिल्ह्यात आपण दिलंय. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायत समिती या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा या जिल्ह्यामध्ये रोवण्याचं आणि फडकवण्याचं काम जयाभाऊंच्या नेतृत्वाखाली सर्व नेते मंडळी आपल्या सगळ्या सहकार्यात झालेलं आहे. आपल्याकडनं लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. तुम्ही सुदैव आहात सगळे सदस्य